हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बोलाल ताई एवढे दिवस कुठे गायब होते. ऍक्च्युली मला मेसेज केले गेले, मला विचारलं गेलं की का अजून ब्लॉग येत नाहीये. ब्लॉग रेडी आहेत पण काय करणार, माझी एडिटरच नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं लेट होत आहे. आणि प्लस थोडं इलेक्शनचा टाइम असल्यामुळे बाहेर येणं जाणं वगैरे सतत होतं. आधी तर मी सगळ्यांना सांगते की मला बरेच जण विचारतात रिया व्यवस्थित पोहोचली का, कशी आहे. तर रिया एकदम छान व्यवस्थित आहे, व्यवस्थितपणे पोहोचली आहे. ऍक्च्युली फर्स्ट टाइम ती असं ट्रॅव्हलिंग एकटी करत होती आणि इतके लांब म्हणून आम्हालाही थोडं टेन्शन होतं, पण तिने सगळं काही व्यवस्थितपणे हँडल केलंय. इनफॅक्ट मी तिला म्हंटल पण की एखादी क्लिप तिथून पाठव, म्हणजे मला ब्लॉग मध्ये ऍड करू दे, की मला भरपूर जण विचारतात रिया कशी आहे. रियाशी माझं बोलणं हे रोज होत असतं. थंडी भरपूर आहे तिथे, खाणं जेवण वगैरे थोडंसं आपल्या इंडियापेक्षा वेगळं आहे, पण आहे व्यवस्थित, नाही असं नाही. तर ती तर व्यवस्थितच आहे. तिच्याबद्दल काय ते मी सांगितलंय तिला क्लिप पाठवायला, नक्की मी ऍड करेल. आता ती केव्हा पाठवेल तेव्हा. सेकंड, आज मी छानपैकी चिकन बिर्याणी बनवणार आहे, ती पण गावठी चिकनची. तर आता तेच करते. आणि आज मला थोडीशी घाई पण आहे. ऍक्च्युली आपले माननीय महेश चौगुले साहेब आहेत आमदार, त्यांच्या मिसेस मेघना चौगुले या नारपोली साई प्रसन्न सोसायटीमध्ये येणार आहे. बायकांची भेट घेण्यासाठी एक छोटीशी मीटिंग आहे, म्हणजे ते इलेक्शन बद्दल थोडंसं माहिती देणार आहेत. तर त्याच्यासाठी मला तिथेही जायचं आहे, कारण की आपण तर समर्थकच आहोत त्यांचे, आणि त्यांनी बोलवलंय आणि जाणार नाही असं होणार नाही. त्यामुळे आज थोडीशी घाई आहे, तरी सुद्धा आपण मस्तपैकी बिर्याणी करायची आहे. मस्तपैकी खाऊया, म्हणजे जरा तरोताजी राहील, आपण जरा बोलतात ना एनर्जी येईल त्यासाठी. तर चला मग मी आता फटाफट करून घेते. केलेला आहे, म्हणजे इनोव्हेशन, गावठी चिकन सुद्धा मी फ्राय करते. आता हे फ्राय चिकन झालेलं आहे. आपली चिकन बिर्याणी पण रेडी आहे. ऍक्च्युली हे मी ना कोळशाचं स्मोक दिलेलं होतं, तुम्ही बघितलं. तर हे बिर्याणी रेडी आहे. आता मस्तपैकी खाऊन घेऊया, भूक लागली आहे आणि वास सुगंध इतका छान येतोय. धनी पण आलेले आहेत, तर खाऊन घेतो आणि मग तुम्हाला सांगते कशी काय सांगायचं. अगदी टेस्टीच असते. चला आता धनींना वाढते. किती मस्त दिसते ना गावठी चिकन. वाव, धनी वाढ बघतात. धनींना जेवण वाढलेलं आहे. आता आपण त्यांना विचारूया त्यांना बिर्याणी कशी वाटली ते. कशी वाटली बिर्याणी तुम्हाला? मी तू तर एक नंबरच बिर्याणी म्हणते, आणि गावठी चिकनची बिर्याणी तर खूपच मस्त. त्या दिवशी मी खूपच जास्त जेवतो. आणि मग पोट जाम झालं करतात. आणि आम्हाला बिर्याणीच्या जोडीला थम्सअप हा कंपल्सरी आहे. जीव आहे, बिर्याणीची आत्मा आहे ती. म्हणजे त्याच्याशिवाय बिर्याणी ही अधुरी आहे असं आम्हाला वाटतं. आणि एक अंडा बॉइल्ड एग पण त्याच्या जोडीला पाहिजे. बॉइल्ड एग धनींना आवडतं. बटाटा त्यामध्ये पाहिजेच. चांगली झाली ना, आवडली का? खूप छान. चला आता मीही जेवून घेते. आता आमचं जेवण झालेलं आहे. बिर्याणी छान झाली होती ऑब्विसली. ॲक्च्युली माझ्या यशला ही बिर्याणी खायला भरपूर आवडते, पण आज तो क्लासला गेला आहे तर तो आल्यावर खाईलच.
पण तुम्हाला ना मी एक गोष्ट दाखव बघा. हा धनी काय झालं? बिर्याणी खाऊन सुस्ती यायला लागली. हा आता मीटिंगला जायचंय. झोप यायला लागली. एवढं का खाता मग डबल घेऊन पण तू एवढी चांगली का बनवते? हा ना चांगली बनवते पण खायला लागते ना, तर मी कशाला खाल्ली असती एवढी? वा म्हणजे नेक्स्ट टाइम पासून मी खराब बनवेल म्हणजे तुम्ही खाणार नाही. हा चला आवरा, आता मला पण तयारी करायची. तुम्ही पटकन रेडी होते. अरे तुम्हाला तर एक गोष्ट सांगायला मी विसरलीच होती. ऍक्च्युली आता जो पुढचा माझा ब्लॉग येणार आहे तो iPhone 16 प्रोचा आहे. कारण की iPhone 16 प्रो जेव्हा लॉन्च झालेला होता त्यावेळेसच आम्ही घेतलेला, पण थोडंसं काम होतं आणि त्यावेळेस रियाची जाण्याची गडबड असल्यामुळे मला काही तो ब्लॉग एडिट करायला वेळ भेटला नाही. तर माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये रिया असेल तर तुम्हाला असं नको वाटायला की रिया काय आली की काय परत, तर तसं नाही आहे. तर ब्लॉग जुना आहे, ऑलरेडी शूट झालेला होता, तर तो आता नेक्स्ट ब्लॉग असणार आहे. त्यामध्ये अजून एक सरप्राईज आहे. काय आहे तो सरप्राईज तर नक्की हा पुढचा ब्लॉग बघा. व्हेरी हॅपी बर्थडे. दोन गोष्टी बोलायच्या आहेत, त्यांना आपल्याला सांगायचं आहे, इलेक्शन बद्दल थोडीफार माहिती द्यायची आहे. तर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांना विचारा, काय असेल तर बोला त्याच्याशी. तर आपण बोला ताई, काय म्हणजे बोलताय? बसून नाही, आता माझं इकडे येणं का आहे हे ऑलमोस्ट सगळ्यांना समजलं असेल. माझ्या मते महेश चौगुले हा चेहरा कोणाला अनोळखी नाहीये. मी एक वेळ असेल अनोळखी, मला तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल किंवा रॅलीमध्ये वगैरे बघितलं असेल. मी जास्त नाही बाहेर जात. मी साहेबांचं जेव्हा इलेक्शन असते त्यावेळेला मी पार्टीशी निगडीत नाहीये, महिला मोर्चा वगैरे त्यांच्याशी नाही माझं जास्त काही. हे नेहाला सुद्धा माहिती आहे. मी माझ्या साहेबांचं जेव्हा इलेक्शन असते, कारण की शेवटी आज माझा घरचा व्यक्ती आहे, तर आणि यावेळेला कसं तिसरी असल्यामुळे 2 वेळा आम्ही घरोघरी प्रचार केला. तिकडे काय होतं, काकूच्या घरी मी गेले, पॅम्पलेट दिला, काकू विस्तार केलं, वोटिंग आहे, कमळच्या फुलला निशाणी द्या, तो संवाद तिथेच संपतो. हा असा संवाद म्हटलं तर आपण जास्त जवळनं संवाद आपला साधला जातो. म्हणजे मला कळतं की तुम्हाला काही समस्या आहेत का, किंवा जे काय असेल ते समस्या असतील, किंवा साहेबांचं काम तुम्हाला एक मनाबन की बाबा मला हेच माझं काम झालं तर मला साहेबांच्याबद्दल 2 शब्द बोलायचे ते झालं, तर आज मी इथे त्याच्यासाठीच आलेली आहे. तसं रिफंड करणं गरजेचं आहे. तर ते रिफंड आपल्याला पैशाच्या स्वरूपात नाही करायचं आहे, आपल्याला ते मतदानाच्या स्वरूपात करायचं आहे, जेणेकरून ते जे आपल्याला बळ देतात आपण त्यातनं 1% त्यांना रिटर्न करतोय की तुम्ही त्या दुप्पट बळाने आमच्यासाठी पुन्हा याला योजना आणा आणि आमच्या सशक्तीकरणामध्ये वाढ कर. बरोबर की नाही? जाऊन आलेली आहे. मेघनाताईंनी बायकांशी खूप चांगला संवाद साधलेला आहे, खूप छान माहिती दिलेली आहे. त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून खरोखर छान वाटलं. तर मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की मतदान करा. मतदान करणं हा आपला अधिकार आहे. तो अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेला आहे. तर मतदान करण्याचा अधिकार हा आपण प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. तर त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे कुठेतरी बाहेर जाणं फिरणं हे करणं अयोग्य आहे. तर आपण त्याचा पूर्णपणे वापर करावा हा मतदान करण्यासाठी. आणि प्रत्येकाचा वोट हा तेवढाच महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा. आणि जेवढं जास्त मतदान होणार आहे ना तेवढा योग्य व्यक्ती हा निवडून येणार. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या परिसराचा आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा तर नक्की वोट करा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.